न्यू इयरच्या ना पहिल्याच दिवशी ना डोळे उघडले ते नव्या आशाने. काम तेच, घर तेच, पण मनात उत्साह खूप होता. चला आता देवपूजा झाली होती, काहीतरी गोडाधोडाचं बनवावं आज, म्हणून मी ते शिरा बनवला होता. आणि पिल्लूचं मॉर्निंग अशी झाली होती की छानपैकी डान्स करून त्याने उत्साह साजरा केला होता. दुपारच्या जेवणासाठी या केळ्याच्या फुलांची मी भाजी बनवली होती, जे काही माझी जाऊबाई गावावरून घेऊन आली होती. तर बाजूला त्यांची पानं असतात मोठी मोठी, ती काढून घेतली होती आणि मध्ये जे फ्लॉवर्स असतात ते काढून घेतले होते. तर त्याची आपल्याला भाजी बनवायची असते. तर मग हे दिसायला छान जरी दिसलं ना तरी खूप चिकट असा पदार्थ निघतो त्यातून. तर फुलाच्या मध्ये ना बारीक कण असतो, तो काढून टाकायचा असतो, तो कडू असतो बोलतात. तर अशा प्रकारे सगळी भाजी साफ करून घेतली आणि छान अशी कट करून घेतली. पाटी जे असतं ना जाडसर ते पण कट करून घेतलं आणि पाण्यामध्ये मीठ टाकून ते अर्धा तासासाठी ठेवून दिली होती. रियांश पण इथे मस्त खेळ होता. अर्धा तास झाल्यानंतर तेल टाकून घेतलं कढईमध्ये. जिरा, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची, कांदा टाकून मस्त फ्राय करून घेतला. त्याच्यावरती भाजी टाकली, मीठ, हळद, थोडं तिखट मसाला, कडूपणा थोडा कमी व्हावा म्हणून थोडंसं कोकम टाकलं होतं. भाजी झाकून 10 मिनिटात रेडी झाली होती.